भाजी नाही आहे, वेळ कमी आहे आणि भूक मात्र जोरात लागली. अशा वेळी फक्त बेसनाचा डबा उघडायचा, झालं मग प्रश्नच संपला. कारण आज बनणार आहे गरमागरम झणझणीत पिठलं. चला तर मग मी कोणत्या पद्धतीने पिठलं बनवते ते तुम्हाला पटकन दाखवते. त्यासाठी मी आधी लसूण आणि मिरच्या ठेचून घेतल्या. तिखट तुमच्या चवीनुसार कमी जास्त करा. मला तर पिठलं झणझणीतच आवडतं. आता कढईत तेल गरम करून त्यात मोहरी, जिरे, कढीपत्ता आणि बारीक चिरलेला कांदा घालून त्याला छान परतून घ्यायचं. कांद्याचा रंग थोडा बदलायला सुरुवात झाली की ठेचलेला ठेचा त्यात घालून छान त्याला परतून घ्यायचं. आता यामध्ये अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा धण्याची पूड आणि आवश्यकतेनुसार पाणी घालून त्याला छान उकळी काढून घ्यायची. पाण्याला छान उकळी आली आहे. आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं. आता इथे एक महत्त्वाची गोष्ट सांगते. पाण्याला छान उकळी आली की गॅस स्लो करायचा आणि एका हाताने थोडं थोडं बेसनाचं पीठ पसरून घालायचं, जेणेकरून त्याच्या गुठळ्या होणार नाहीत आणि त्याला लगेच दुसऱ्या हाताने मिक्स करत जायचं. नाहीतर तुम्ही बेसन घालून निवांत बसाल आणि पिठल्याऐवजी होईल गुठळ्याची भाजी. सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर 5 मिनटं झाकण ठेवून त्याला छान मंद गॅसवरच शिजवून घ्यायचं. मधून मधून त्याला फक्त हलवत राहायचं. पिठल्याला बघा आता एकदम छान रंग आलेला आहे आणि कन्सिस्टन्सी देखील मनासारखी झाली आहे. आता यावर फक्त थोडीशी कोथिंबीर घालून त्याला मिक्स करून घ्यायचं. आता पिठलं नुसतं थोडीच खाणार, याची खरी मजा आहे गरमागरम भाकरीसोबत. कशी वाटली मग तुम्हाला माझी पिठलं करायची पद्धत? तुम्ही अजून दुसरी कोणत्या पद्धतीने पिठलं करत असाल तर मला कमेंट करून नक्की सांगा. आणि कोमलची कला दुनिया या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या भन्नाट रेसिपीसोबत. धन्यवाद.